वेळच्या वेळी घरातील अडगळीच्या वस्तूंकडे लक्ष नाही दिलं तर ती साठत राहते आणि आपलं घर अस्वच्छ होतं. तर अशाच वस्तू ज्या आपण वेळच्या वेळी डिस्कार्ड करायला हव्यात, ज्याने आपलं घर स्वच्छ होईल, त्या आजच्या व्हिडिओमध्ये. आजकाल ऑनलाईन शॉपिंग आपण सगळेच करतो आणि ऑनलाईन शॉपिंग म्हटलं की त्या वस्तू अशा छोट्या मोठ्या बॉक्सेस मध्ये येत असतात. आता सगळेच बॉक्सेस आपण DIY करून यूज तर नाही करू शकत. मग असेच बॉक्सेस जर घरात पडून राहिले तर त्याची अडगळ होते. त्यामुळे हे बॉक्सेस लगेचच डिस्कार्ड करायचे. आता आमच्या इथे रस्त्यावर रद्दी वगैरे घेणारे सतत फिरत असतात. सो त्यांना मी हे डायरेक्ट बॉक्सेस देते किंवा मग आमच्या वॉचमन काकांजवळ ठेवते. ज्यावेळेस ती लोक रस्त्यावरून जातील त्यावेळेस मग ते देऊन टाकतात. घरातली खराब झालेली भांडी. आता खरं तर कोणतंही भांड घेतल्यानंतर ते काही लगेच 1-2 वर्षात खराब होत नाही. आपण बरेच वर्ष ज्यावेळेस वापरतो त्यानंतर ते हळूहळू खराब होत जातं. मग काय होतं ना, तेवढ्या वर्षात त्या भांड्याबरोबर आपल्या थोड्याशा इमोशन्स तयार झालेले असतात आणि ते लगेच देऊशी वाटत नाही. मग ते असं ठेवलं जातं बरेच दिवस आणि मग नंतर ते डिस्कार्ड केलं जातं. तोपर्यंत ते खरंच अडगळ म्हणून राहतं. जसं की हा माझा मिक्सर आहे. तुम्ही माझ्या जुन्या व्हिडिओजमध्ये पाहिलं असेल. खूप दिवस झालं हा मिक्सर बंद पडलाय, पण मला काही द्यायची इच्छा होत नव्हती. पण मग नंतर ठरवलं या सगळ्या भांड्यांची खूप अडगळ होतीये. मग आमच्या शेजारच्या एका दुकानामध्ये मी ती भांडी दिली. वजनावर दिली. खरं तर खूप कमी वजन भरतं भांड्यांचं. म्हणजे एखादं भांडं आपण ₹1000 घेतलं असेल तर त्याचं 10-20 फक्त येतात. पण मग ही सगळी भांडी मी दिली आणि त्याऐवजी मला लागणारं एक भांडं घेऊन आले. यानंतर आपले फुटवेअर. खरं तर कोणतीही चप्पल खराब होते त्यावेळेस ती संपूर्ण खराब होत नाही. शूज असेल, चप्पल असेल, कुठेतरी उसवते किंवा कुठेतरी तो शूज फाटतो. मग आपल्याला असं वाटतं लगेचच कशाला टाकून द्या, एवढं महागाईचं आपण आणलंय. आपण त्याला काहीतरी रिपेअर करू आणि मग वापरू. पण असं होतं ना, त्याऐवजी नवीन शूज किंवा चप्पल येतो, पण आधीचा शूज काही लवकर रिपेअर होत नाही आणि मग हे सगळे फुटवेअर साठत जातात. त्यामुळे शक्यतो जर ते रिपेअर करण्यासारखे नसतील तर वाट बघत बसण्यापेक्षा ते लगेचच डिस्कार्ड करायला हवे. तसंच आपल्या मेडिसिन्सचं सुद्धा आहे. खरं तर इमर्जन्सी म्हणून आपण थोडेफार मेडिसिन्स घरात ठेवतो आणि ते ठेवायलाही हवेत. लगेचच काही आपल्याला दवाखान्यात जाता येत नाही. सो इमर्जन्सी मेडिसिन्स वगळता बाकीचे जे मेडिसिन्स असतात ते खरं तर जास्त दिवस स्टोअर करून न ठेवण्यापेक्षा ते लगेचच डिस्कार्ड करावेत. आता डिस्कार्ड करायचे म्हणजे काय करायचं? तर समजा त्याची जर डेट अजूनही असेल, एक्सपायरी डेट संपलेली नसेल, तर पुन्हा आपण ते मेडिकलमध्ये रिटर्न करू शकतो किंवा जर एक्सपायर झालेले मेडिसिन्स असतील तर ते डायरेक्ट कचऱ्याच्या डब्यामध्ये न टाकता सेपरेट एखाद्या पिशवीत बांधायचे आणि सेपरेटच ती पिशवी आपल्या जे कचरा गोळा करायला अंकल येतात त्यांच्याकडे ती द्यायची. आता डायरेक्ट कचऱ्यात का नाही टाकायचे तेही सांगेन. तर हे असे मेडिसिन्स काही विचित्र लोकांच्या जर हातात पडले तर ते त्याचा गैरवापर करू शकतात. म्हणजेच अशाच बॉटल्स किंवा टॅबलेट्स त्याच्यावरचं लेबल चेंज करून, डेट चेंज करून पुन्हा ते बाजारात तसेच विकायला आणले जाऊ शकतात. विच इज व्हेरी डेंजरस. त्यामुळे खबरदारी म्हणून व्यवस्थित डिस्कार्ड करायचं. आपली ज्वेलरी. आता खरं तर आजकाल सोन्याचे दागिने वापरण्यापेक्षाही अशी साधी ज्वेलरी वापरणं बऱ्याच जणी पसंत करतात. निदान मी तरी करते. त्यामुळे काय होतं ना, ज्यावेळेस आपण नवीन ड्रेस घेऊ, नवीन साडी घेऊ, त्यावेळेस दरवेळेस त्यावर मॅचिंगची ज्वेलरी घेणं आपण पसंत करतो. पण मग काय होतं ना, आधी आणलेली जी ज्वेलरी असते ना, ती तशीच पडून राहते. त्यामुळे शक्यतो काय करायचं, की ज्वेलरी घेताना ती मल्टी कलरमध्ये घ्यायची. म्हणजे बऱ्याचशा ड्रेसवरती किंवा साडीवरती आपल्याला ती वापरता येईल. जसं की माझा हा हार आहे, मल्टी कलरचा आहे. त्यामुळे बऱ्याचशा ड्रेस किंवा साडीवरती मला तो वापरता येतो. त्यामुळे काय होतं ना, खरं तर दरवेळी प्रत्येक ड्रेस किंवा साडीवर आपल्याला वेगवेगळी ज्वेलरी विकत आणावी लागत नाही. आणि मग उगाचच घरामध्ये त्याची अडचणही होत नाही. आणि खरं तर आजकाल रेंटवरती सुद्धा ज्वेलरी मिळते. अगदीच मोठं काही फंक्शन वगैरे असेल तर तो सुद्धा ऑप्शन आपण यूज करू शकतो. आपल्या पर्स, हँडबॅग्स किंवा ट्रॅव्हल बॅग्स या बाबतीत सुद्धा तसंच आहे. एखादा कॉमन कलर निवडायचा जो आपल्या सगळ्या ड्रेसेसवरती आपल्याला वापरता येईल. मीही तसंच करते. माझ्याकडे खरं तर जास्त पर्स वगैरे नाहीयेत. आता माझ्या मुली मोठ्या झाल्यामुळे त्यांच्यासाठी अशा काही रंगीबेरंगी थोड्याफार 1-2 पर्स मी एक्स्ट्रा आणलेल्या आहेत. नाहीतर माझ्याकडे फक्त 2 ते 3च पर्स असतात. त्याच मी आलटून-पालटून वापरत असते. ब्युटी प्रॉडक्ट्स किंवा मेकअप प्रॉडक्ट्स यांचं खरं तर लाईफ स्पॅन जास्त नसतं आणि आपल्याला जर सवय नसेल रोज-रोज मेकअप करण्याची, हे प्रॉडक्ट्स वापरण्याची, तर ते तसेच पडून राहतात.
त्यामुळे शक्यतो सारखं चेक करायचं आणि जे एक्सपायर झालेले प्रोडक्ट्स आहेत ते लगेचच टाकून द्यायचे, कारण असे एक्सपायर्ड प्रोडक्ट्स जर आपण वापरले तर त्याच्या आपल्या स्किनवरती बॅड इफेक्ट्स होऊ शकतो. आता माझ्याकडेही प्रमोशनमुळे खूप जास्त प्रोडक्ट्स येतात. मग ते प्रोडक्ट्स मी सगळे असे एकदम कलेक्ट करून न ठेवता ते एक्सपायर होण्याआधीच मी माझ्या रिलेटिव्हजना किंवा मैत्रिणींना वापरायला देते. मुलांचे बुक्स किंवा नोटबुक्स. खरं तर आजकालची शिक्षण पद्धती जरा विचित्र आहे. पूर्वी आपल्या वेळेस कसं व्हायचं ना, आपले बुक्स आपल्या पाठीमागच्या भावाला, बहिणीला वापरात यायचे किंवा आपल्या शेजार-पाजारचे त्यांना आपण नेक्स्ट इयरसाठी त्यांच्या वापरायला द्यायचो. पण आता मात्र असं आहे, की या वर्षीची पुस्तकं तुम्हाला डिस्कार्डच करावी लागतात आणि दुसऱ्या वर्षी नवीनच घ्यावी लागतात. कारण आजकाल शाळांचा तसा नियमच असतो. त्यामुळे दरवर्षी रिझल्ट लागला, की ही पुस्तकं आपल्याला रद्दीतच द्यावी लागतात. तर त्याचबरोबर घरातले एक्स्ट्रा न्यूजपेपर, आपले लाईट बिल्स वगैरे हे सगळं वेळच्या वेळी डिस्कार्ड करायला हवं. घरात लहान मुलं असतील ना, तर इतकी कपडे साठतात, की बापरे! आणि खरं तर ही सगळी कपडे ना चांगलीच असतात. कारण कसं होतं ना, ज्यावेळेस आपण एखादा नवीन कपडा घेतो, त्यावेळेस 5-6 महिने किंवा जास्तीत जास्त वर्षभर आपली मुलं ती वापरतात आणि त्यानंतर ते कपडे छोटे व्हायला लागतात. खरं तर हे कपडे डिस्कार्ड करण्याचे खूप वेगवेगळे मार्ग आहेत, जे वेगवेगळ्या व्हिडिओजमधून मी तुमच्याबरोबर शेअरही केलेले आहेत. पण यावेळेस मात्र मी हे सगळे कपडे एका दुकानात घेऊन जाणार आहे, जिथे या सगळ्या कपड्यांपासून असं कार्पेट किंवा ज्याला आपण गालिचा वगैरे म्हणतो ना, तसं बनवतात आणि मी देखील यावेळेस त्यांच्याकडून हे या कपड्यांपासून असं छानपैकी एखादं कार्पेट बनवून घेणार आहे. कपड्यांप्रमाणेच खेळणी देखील. मुलांना प्रत्येक एज प्रमाणे वेगवेगळी खेळणी लागतात आणि त्या खेळण्यांचीच ते खेळतात. म्हणजे जुनी खेळणी असतात ती पुन्हा तशीच पडून राहतात. त्यामुळे त्याची अडगळ होते. तर अशी खेळणी देखील काही ऑर्गनायझेशन्स असतात, की ज्या एक्सेप्ट करतात. अशा लोकांना द्यायला हवीत किंवा आपल्या आजूबाजूला जर लहान मुलं असतील, तर त्यांना सुद्धा जर आपण ती दिली, तर त्या खेळण्यांचा चांगला वापरच होईल. कारण अशीही आपल्या घरात ती पडूनच राहिलेली असतात. तर मैत्रिणींनो, या आणि अशा बऱ्याचशा वस्तू आपण वेळोवेळी जर डिस्कार्ड नाही केल्या, तर त्या घरात अडगळ निर्माण करतात आणि मग आपलं घर स्वच्छ राहत नाही. त्यामुळे वेळोवेळी अशा वस्तू डिस्कार्ड करायला हव्यात आणि आपलं घर स्वच्छ ठेवायला हवं. तर आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला? आवडला असाल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब देखील जरूर करा. आता आपण भेटू पुन्हा एकदा अशाच नवीनशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.